Okay, good evening everyone. For today, I will start General Science Standard 6th चा फर्स्ट चॅप्टर. ओके, फर्स्ट चॅप्टर काय आता? नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. म्हणजेच काय? नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. ओके, देन ऑब्झर्व द पिक्चर अलॉंगसाइड, आन्सर द क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन इज वेअर डू यू सी द बर्ड्स? तुम्ही बर्ड कुठं बघताय सांगा बरं या पिक्चरमध्ये. इथं आकाशात, आकाशात म्हणजे एअरमध्ये. देन वेअर इज द क्राऊ ग्रेझिंग? म्हणजेच काय? तुम्ही हे गाय चारताना कुठं बघताय? जमिनीवर म्हणजेच लँडवर. देन लोकेट द ट्रीज ऑन द रोड. आता रोडवर ट्री दाखवा. ट्री म्हणजे हे रोड दाखवा. रोडवर गाड्या आहे, मग इथं ट्रीज आहेत. ओके, देन व्हेअर डज द रिवर कम्स फ्रॉम? ही नदी कुठून येते आहे? हाऊ डज इट फ्लोज? ही कशी वाहते आहे हे पण दाखवा. त्याच्यानंतर वेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन कुठं आहे? आकाशातमध्ये, ते पण दाखवा. वेअर आर द फिश सी? तुम्हाला मासे कुठं दिसत आहेत? इथं पाण्यामध्ये. ऑन वॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? कशावर सेलबोट म्हणजे ही बोट ती वाहती आहे किंवा प्रवास करते आहे? ते पाण्यावर. ओके, our next topic is natural resources. Can you see that some things in the picture are in water, some on land and some in the sky? म्हणजे पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल काही काय काय आहे. काही वस्तू अशा हवेमध्ये आहे, म्हणजे हा प्लेन, बर्ड्स. काही वस्तू पाण्यामध्ये लाईक की बोट, फिशेस. आणि काही वस्तू कुठे आहेत? जमिनीवर, लाईक अ ट्रीज अँड अ काव. That is, in the air, thus all the things on the earth are associated with air, water and land. म्हणजेच काय सांगितलं आहे की प्रत्येक गोष्ट जी ह्या पृथ्वीवर अवेलेबल आहे किंवा प्रेझेंट आहे, ती कशासोबत रिलेटेड आहे? ते पण सगळ्या एअर, वॉटर आणि लँडसोबतच रिलेटेड आहे. म्हणजे मेन रिसोर्सेस काय आहे? एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर, लँड हे 3 नॅचरल रिसोर्सेस आहेत. देन एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे एअर, वॉटर अँड लँड. एअर, वॉटर अँड लँड कंबाईनली टू फॉर्म ॲटमॉस्फिअर. ओके, देन हायड्रोस्फिअर अँड द लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. लिथो मीन्स काय? लिथो मीन्स लँड. हायड्रो मीन्स वॉटर आणि ॲटमो मीन्स एअर. हां, म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे मध्ये एअर असते, हायड्रोस्फिअरमध्ये वॉटर असतं आणि लिथोस्फिअरमध्ये लँड असते. देन रिस्पेक्टिव्हली, मोरेवर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these 3 spheres of the earth. These living things are the part of lithosphere, hydrosphere and atmosphere, which they occupy are together called biosphere. आणि यांनी काय सांगितलं आहे की कंबाईनली ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर याला कंबाईनली काय म्हणतात? बायोस्फिअर. बायो मीन्स लिव्हिंग. बायो मीन्स लिव्हिंग. देन बायो मीन्स लिव्हिंग. दीज स्पियर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. हे स्पियर कसे झाले? नॅचरली फॉर्म झालेले आपल्या अर्थवर. वी हॅव लर्न ऑल दिस इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड्स. ठीक आहे, आपला फर्स्ट पॅरेग्राफ कंप्लीट झाला आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. द सरफेस म्हणजे ॲटमॉस्फिअर काय? अशी अर्थची ही लेअर आहे, त्याच्यावर काय होतं? एअरने पूर्ण सराउंड केलं, त्याला बोलतो ॲटमॉस्फिअर. द सरफेस ऑफ द अर्थ कंप्राइज वॉटर अँड द लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. म्हणजे काय? जर वॉटरने केलं तर हायड्रोस्फिअर आणि लँडने ऑक्युपाय केली स्पेस तर लिथोस्फिअर. लिथोस्फिअर ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपायज सच अ लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. आपल्या पृथ्वीवर सगळ्यांना माहिती जास्त जास्त काय आहे? हे आपली अर्थ आहे. हे जास्त अर्थवर काय दिसतं आपल्याला? हे ब्लू ब्लू वॉटर. वॉटर मीन्स ही कोणती लेअर झाली? हायड्रोस्फिअर. आणि ही ग्रीनवाली काय आहे? लँड म्हणजे ही लिथोस्फिअर.
Then lithosphere. Then figure 1.2 shows the proportion of land and the water on the earth surface. In our आपल्या पृथ्वीवर जास्त काय आहे, वॉटर 71% अँड लँड 29%. जास्त काय वॉटर, जास्त काय वॉटर. We also look upon the natural components in the solid, liquid, and gaseous form as a resources. In other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all the three components in details. Air. Air, water, and land are the factors important for sustaining the living world on the earth and fulfilling their basic needs. They are called natural resources. आता आपल्या पृथ्वी तलावर काय, एअर, वॉटर अँड लँड, हे तिन्ही पण कशासाठी लागतं आपल्याला, आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हे सगळे ह्या नॅचरल रिसोर्सेसपासूनच भेटतं. मग आपल्याला लागतं इम्पॉर्टंट हे ह्या सगळ्या गोष्टी. देन अवर नेक्स्ट टॉपिक इज एअर. Now, our first topic is air. Our second topic is air. The air is the atmosphere around the earth containing nitrogen, oxygen, carbon dioxide, six inert gases nitrogen, six inert gas, which is argon, krypton, xenon, radon, etc. Nitrogen dioxide, sulfur dioxide, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स, हे सगळे काय एअरचे कंपोनंट्स, एअरमध्ये हे सगळे प्रेझेंट असतं. द ट्रोपोफॉस्फरस contains about 80% of the total mass of the gases in the air, while the proportion is about 19% of the stratosphere. म्हणजेच काय की आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये हे गॅसेस पूर्ण मासमध्ये डिस्ट्रीब्यूट असतात. देन मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर अँड प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ द गॅसेस गोस्ट ऑन डिक्रीजिंग. गॅसेस आर नॉट फाउंड इन एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. आपल्या पृथ्वीच्या बाहेर जे एक्झोस्फिअर असतं त्याच्यामध्ये हे गॅसेस प्रेझेंट नसतात, ते फक्त असतात पृथ्वीच्या अवतीभोवती म्हणजे अराउंड. You can see that the air is mixture of the several gases and a chief constituent of the earth atmosphere. आपल्या अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त एअर नाही आहे, फक्त एअरमध्ये काय काय येतं जे आपण बघितलं ते नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. बिसाइड दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर. याच्यामुळे काय असतं, वॉटर वेपर्स पण असतात अँड डस्ट पार्टिकल्स पण असतात. म्हणजे गॅसेससोबत वॉटर वेपर पण असतात आणि डस्ट पार्टिकल पण असतात. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज ग्रेटर नियर टू द सरफेस. आपल्या पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीच्या तलापाशी म्हणजे आपल्या पृथ्वीच्या लिथोस्फिअरच्या जवळजवळ काय असतं, वॉटर वेपर आणि लिथोस्फिअर, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल जास्त असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपली पृथ्वी सॉलिड फॉर्ममध्ये राहते. सो गो टू द हायर अँड बिकम हायर फ्रॉम द सर्फेस. दॅट इज एअर बिकम्स रेअर ॲट द हायर अल्टिट्यूड. त्याच्यामुळे आपल्या पृथ्वी तलावर जास्त काय एअर कशी असते, कमी असते, जास्त असते सॉरी. द प्रपोर्शन ऑफ द कन्स्टिट्यूएंट एअर अँड सम ऑफ युजेस आर गिवन हिअर. आपण बघू शकता चार्टमध्ये काय सांगितले त्यांनी की कार्बन डायऑक्साईड किती आहे, 0.3%. नायट्रोजन किती आहे, 78%. ऑक्सिजन किती आहे, 21%. अर्गॉन किती आहे, 0.9%. आणि अदर जे आहेत म्हणजे इनर्ट गॅस वगैरे, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल्स ते किती आहेत, 0.7%. जास्त काय आहे सगळ्यामध्ये, नायट्रोजन सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन जो आपण इनहेल करतो, एक्झेल करतो फॉर ब्रिथिंग पर्पज. देन द नेक्स्ट इज some uses of the gases in air. Nitrogen helps in living things to build necessary proteins. आपल्या प्रोटीन बनवण्यासाठी जे आपल्या बॉडीमध्ये ते पुढं बघशाल प्रोटीन बनवण्यासाठी ते इम्पॉर्टंट असतात. युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ द अमोनिया अँड द एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ. आपण जे कुरकुरे वगैरे खातो त्याच्यामध्ये काय असतं, ते पॅकेट असतं ना फुगलेले, ते कशाने फुगवतात, नायट्रोजन गॅसमुळे फुगवतात, कारण ते जास्त दिवस टिकले पाहिजे. देन ऑक्सिजन काय, नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन अँड लिव्हिंग थिंग्स फॉर कन्झम्पशन. आपल्याला एनर्जी भेटते, एनर्जी कशापासून भेटते, ऑक्सिजनपासून. त्याच्यामुळे ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे.
आपल्या बॉडीसाठी पण, आपल्या बाकी जे लिव्हिंग थिंग्स आहेत सगळ्या त्यासाठी पण इम्पॉर्टंट असतो. नंतर कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स यूज इट फॉर द प्रोड्युसिंग देअर फूड यूज्ड इन फायर एक्सटिंक्शर एक्सटेन्शर. कार्बन डायऑक्साईड आपण कुठं वापरतो, म्हणजे प्लांट्स आपण नाही वापरत पण प्लांट्स वापरतात. प्लांट्स काय करतात, ते कार्बन डायऑक्साईड घेतात, मग ते त्यांची फोटोसिंथेसिस करतात, त्यामुळे त्यांचं फूड तयार होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट इज अर्गॉन. अर्गॉन काय कुठं यूज होतो, इलेक्ट्रिक बल्ब्स, आपल्या घराचे बल्ब असतात त्यांच्यामध्ये यूज होतो अर्गॉन गॅस. नंतर हेलियम. हेलियम काय यूज फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. हे काय करतात, आपलं मेंटेनन्स टेम्परेचर असतं, बॉडी टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फिअर टेम्परेचर मेंटेन ठेवतात. नंतर निऑन यूज्ड इन डिकोरेटिव्ह लाईट्स अँड द स्ट्रीट लाईटिंग. निऑन काय करतं, निऑनमध्ये प्रॉपर्टीज असतात अशा चमकण्याच्या, त्यामुळे काय होतं की आपलं जे स्ट्रीटचे लाईट असतात किंवा आपलं जे असे डेकोरेशन लाईटिंग असतात त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. नंतर क्रिप्टॉन. नंतर क्रिप्टॉन काय यूज फॉर फ्लुरोसंट ट्यूब्स. आपलं ज्या फ्लुरोसंट ट्यूब असतं त्याच्यामध्ये हे वापरलं जातं. तर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे बट ठीक आहे. झेनॉन फॉर फ्लॅश फोटोग्राफी. जे फोनमधून फ्लॅश पडतो ना, ती झेनॉन लाईट असते आपल्या फोटो काढण्याच्या वेळेस. Always remember, the living world on the earth is sustained due to balance between the various gases and other constituent of air. आपल्या ज्या पृथ्वीवर जी ती सजीवसृष्टी निर्माण झाली, जी टिकती आहे ना, ती टिकती फक्त आपल्या एअरच्या कन्स्टिट्यूंट पार्टिकल्समुळे, म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन आणि अदर पार्टिकल्स. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. ॲटमॉस्फिअर काय आहे, एक फिल्टर आहे. म्हणजे आता सपोज की हा सन आहे. सपोज की हा सन आहे, सनपासून काय येतात, रेज येतात, आणि इथं आपल्या सनपासून तर एक अशी क्लिअर असते, त्याला बोलतात ओझोन. ओझोन ह्या ओझोन लेअरपासून येणाऱ्या हे जे किरणं आहेत ना, हे थोडी फिल्टर होतात मग ते आपल्या पृथ्वीवर येतात. त्याच्यामुळे काय पण आपली बॉडी आणि स्किन आपली हार्श होत नाही किंवा डॅमेज होत नाही. नंतर नंतर allow the light and heat to the sun to reach the earth, which is necessary for the life, but prevent the harmful elements for reaching the earth. It is the atmosphere that fog, clouds, snow, rain are produced. याच्यामध्ये काय होतं, ढग येतात, क्लाउड येतात, स्नो बर्फ पडतो, पाऊस होतो, धुकं पडतं. देन our next topic, for which purpose land water will be used. आता व्हॉट इज द सिमिलरिटी इन द थ्री पिक्चर्स बिलो. मध्ये काय सिमिलरिटी दिसते तुम्हाला. सिमिलरिटीज म्हणजे काय की काय सिमिलर दिसतं आहे, इथं पण एअर पोल्युशन होतं आहे, इथं पण एअर पोल्युशन होतं आहे, इथं पण एअर पोल्युशन होतं आहे. फक्त हे कशामुळे होतं, इंडस्ट्री झाल्यामुळं. हे दुसरं कशामुळे होतं आहे, गाडीच्या धुरामुळं. आणि हे कशामुळं होतं आहे, आग लागल्यामुळं. All are the above pictures show large scale emission of smoke through the different agencies. प्रत्येक एजन्सीमध्ये धूर होतो. धुरामुळे काय होतं, आपली एअर पोल्युटेड होते. दिस स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कन्स्टंट ऑफ द एअर. हे काय होतं, ही जी धूळ असते ना, ही डायरेक्ट मिक्स होती ॲटमॉस्फिअरच्या एअरमध्ये. त्याच्यामध्ये एअरमध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांच्यासोबत ती मिक्स होते. त्याच्यामुळे काय होते की बॅलन्स असतो तो बिघडतो. बॅलन्स बिघडल्यामुळे मग हार्म होतं. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. याला काय बोलतात, एअर पोल्युशन. Harmful gases are given out through the combustion of fuels in vehicles and the big industries, also through the incomplete combustion of fuel like wood and coal. सपोज आता हे कोलच्या फॅक्टरी आहे, कोल मीन्स कोळसा किंवा लाकडाच्या फॅक्टरी आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे आपण लाकूड वगैरे जाळतो, त्याच्यामुळे काय होतं की धूर होतो. धूर तो काय करतो, हार्म करतो आपल्या ॲटमॉस्फिअरिक लेअरला. त्याच्यामुळे काय होतं, एअर पोल्युशन वाढतं. देन हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू द कम्बशन ऑफ फ्युल्स. फ्युल्स म्हणजे काय,
असे सपोज कोळसा जाळला आपण, कोळसा जाळल्यावर काय होतं, धूर तयार होतो, जो हार्मफुल असतो आपल्या ॲटमॉस्फिअरसाठी. तर पहिलं आहे नायट्रोजन डायऑक्साईड, नेक्स्ट इज कार्बन डायऑक्साईड, थर्ड इज कार्बन मोनॉक्साईड, देन सल्फर डायऑक्साईड अँड देन सूट. तर आता मग मी सांगितलं ते ओझोन लेअरवालं, ते हेच आहे. ओझोन लेयर द प्रोटेक्टिव्ह शेल. देर इज अ लेयर ऑफ ओझोन O3 gas in the lower part of the atmosphere. In the lower part of the lower the ozone layer of the ozone has O3 gas in the lower part of the stratosphere. स्ट्रेटोस्पियर म्हणजे स्ट्रेटोस्पियरच्या जे सगळ्यात लोअर भाग आहे, म्हणजे सनचा जो खाली भाग आहे त्याला बोलतात ओझोन लेअर. ओझोन गॅस इज द नॉट डायरेक्टली युजफुल फॉर सर्वायविंग ऑफ लिव्हिंग थिंग्स, येट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ओझोन ॲट द हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. ही आपल्या पृथ्वीच्या त्याच्या पूर्ण भोवताली आहे. रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. ते सूर्यापासून जे किरणं येतात ना कंटिन्यू, ते खूप हार्मफुल असतं आपल्या बॉडीसाठी. त्याच्यामुळे काय होतं, दिस ओझोन गॅस ऑब्झर्व दिस रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. हे जे असतात ना, हे जे किरणं पडत आहेत सूर्याकडून, ते हार्मफुल असतात बॉडीसाठी आपल्या. मग ते ओझोन लेअर काय करते की ते लेअर फिल्टर आउट करते आणि आपले ते कमी हार्मफुल बनवते, म्हणजे हार्मफुल बनवतच नाही युजली. The ozone layer is destroyed in chemical gases like carbon tetrachloride or the fluorocarbons used in air conditioners and refrigerator mixed with the air. म्हणजे ओझोन लेअरचे जे केमिकल गॅसेस असतात, म्हणजे टेट्राक्लोराईड वगैरे, ते आपल्या घरच्या AC मध्ये किंवा आपल्या घरच्या फ्रिजेसमध्ये यूज केले जातात. द 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे. आपला 16 सप्टेंबर काय आहे, ओझोन प्रोटेक्शन डे असतो. ज्याच्यामध्ये काय होतं, व पूर्ण विश्व आपलं पूर्ण जग काय करतं, इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर समजून घेतं आणि सेलिब्रेट करतं. देन डू यू नो, यात काय सांगितले की आपल्या जे मोठे मोठे सिटीज आहे का, पुणे, मुंबई, नागपूर वगैरे सिटी असतात, त्यामध्ये काय सांगितलं आहे की आपले जे त्याच्यामध्ये रोडना बोर्ड्स असतात, ज्यामध्ये सांगतात की हेवी ट्रॅफिकमध्ये किती % ऑफ द एअर विल बी प्रेझेंट. म्हणजेच काय, एअर आपल्या पूर्ण सराउंडिंगमध्ये किती एअर आहे, जी त्याचं पर्सेंटेज सांगतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती, त्यात नायट्रोजन किती, त्याच्यात बाकी ओझोन लेअरचं प्रोटेक्शन किती राहिलं आहे तेवढं सांगतात. विच इज हार्मफुल एलिमेंट्स फॉर द एअर.